जुनी पेन्शन लागू होण्यासाठी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघात बैठक घेण्यात आली। या बैठकीत 5 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन पीडित कुटुंबियांसह सर्व शिक्षकांचा भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघात जुन्या पेन्शनच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत 22 ऑगस्टला जिल्हा मेळावा आयोजित करण्याचं ठरलं असून 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान सर्व शाळांमध्ये काळ्या फिती लावून काम करत विरोध दर्शवण्याचा निर्णय घेण्यात आला। या आंदोलनाचा पुढील भाग म्हणून 5 सप्टेंबरला दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पेन्शन पीडित कुटुंबियांसह सर्व शिक्षकांचा भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याचं पदवीधर कृती समितीचे बाबा पाटील, दत्ता पाटील, सुरेश संगपाळ यांनी जाहीर केलं। यावेळी बोलताना माजी आमदार जयंत आसगावकर आणि शिक्षक नेते भरत रसाळे यांनी आंदोलनाच्या सर्व ठरावांना मान्यता दिली असून हा लढा यशस्वी करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला। या बैठकीत माजी आमदार भगवानराव साळुंखे, दादा लाड, मच्छिंद्र नाळे, सुदेश जाधव, दत्तात्रय घुगरे, इरफान अन्सारी, रवींद्र मोरे, मनोहर पाटील, अजित रणदिवे, दीपक पाटील, MR पाटील, अशोक हुबळे आणि राजश्री चौगुले, माजिद पटेल यांनी मार्गदर्शन केलं। या बैठकीला करवीर, कोल्हापूर शहर, कागल, इचलकरंजी शहर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।